विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई। हे विठ्ठल दोनच मंदिर बांधले बघितले असते कुणाचे एक रुक्मिणीचं आणि पांडुरंगाचं। तुम्ही राहीचं मंदिर बघितलं का नाही? राही रखुमाबाई तुम्हा आणि वेगळी हलवणी जागे पण तुम्ही युद्ध आहे का? राहीचं सुद्धा मंदिर आहे यापासून। आता आपल्याकडे ते आपण नाही जाणं, आपल्याकडे डायरेक्ट कसं आहे रुक्मिणी आणि पण तसं बघायला गेलं ते वैकुंठावरून पुंडलिकासाठी आता का रुसलमून आणला नाही, पुंडलिकासाठी आला का रुसलमून आणला त्याला पुरावा आहे का? रुक्मिणी पुढे का मागे पाठीवर। आता मोटरसायकल रुक्मिणी कुठं असते? आता रुक्मिणी सगळे महाग आहे पण ती रुक्मिणी सरळ पाहते ती अशी आणि सगळ्या महिलांना सांगतो बसू नका असं माझं मत नाही, मोटरसायकलवर जरूर बसत जा पण जरूर बसत जा। आता काय सांगा आमच्याकडे कुत्र्यामध्ये साडी वडली बाईची, मिलिटरीची बायको मिळली हो, संपत्ती भरपूर आहे तिच्याकडे मानत पण ती साडी वडली आणि बाई जागेवर पडली, मोटरसायकलवर पडली, गेलं संसार उद्ध्वस्त झालं त्या मिलिटरी बायलाचं। 50 वर्ष जगायचं कसं तरी राहायचं, 16 वर्ष ड्युटी केली घरी आलं, लग्नाला गेलं ते बायको मरून गेली महाराज उदाहरणचा। मृत्यूच्या समय ऐकावर का जास्त वेळ फरक पडू नये। आता हे तुमचं एक मत आहे, बऱ्याच महिला आहेत म्हणून सांगतो, बऱ्याच एक मध्ये माझी आली तुमचं कशाला? आमची मंडळी त्या दिवशी गणपती बया मला आयो मरण पाहिजे, कसं आयो कळलं का? नाही कळलं तुम्हाला? आमची दिदी म्हणली तू मा बापाच्या मुळावर उठली का काय? काय झालं म्हणजे मला तुमचा शेचा अर्थ ते म्हणले आम्ही तुमचा शेचा ती पण आमच्या बापाचा होई ना। आता आहे का नवरा बायकोच्या मरणामध्ये 3 दिवसाचा 2 दिवसाचा फरक असतो, महिन्याचा वर्षाचा 35-40 वर्षाचा फरक जर झाला तुम्हाला माहित असेल बरेच इतकी वाईट अवस्था मला म्हाताऱ्या माणसाला कसं जगत म्हणतात माणूस स्त्री पण पुरुष जगत होता। आता त्या दिवशी महाराजांना विचारलं म्हणजे महाराज फोन करते नाही काय नाही म्हणले त्यांना माहिती सगळ्यांना पोपळे महाराज इथं पोप्याचे महाराज ते म्हणले मी उदास म्हणून 2 पोर आहे सुनाई 2 नातू परिवार सगळं चांगले का? आता ते म्हणले बघा मी घरात जर गेलो मला थोर असं वाटतं। आता ऐका बरं का कशामुळं की हक्कानं भागत मागायचे मिळते का? आता त्याचे दोष महाराजांचा आहे, माझं काय म्हणतं नाही तुम्हाला ध्यानात आहे आता पत्नी गेली आता हे सर्व सुकूनच आहे, मग तिथं मन मिळवायचे, मन त्याच्यात गेलं पाहिजे आणि मनमार्गे माणूस काय माझंच आहे माझेच आहे असा विचार करून जगावं तरच जीवन आहे। नाही तर काय होतं माहिती काय म्हणतो आपलं काय राहिले आमच्या गावचा पोरगा आता मेला, आमच्या कावळ्याच्या वाडीचा मुलगा आंबेजोगाईला राहते त्याचा बाप ऑक्सिजन मेला। ऐका एक मुलगा मेला ऑक्सिजन रात्रीच गेलं, मुली आहेत बाबा उदास होता बोले त्याने विचार करावा मुलगा गेलाय पण मुली आहेतच, पण ते लगेच म्हणायला लागलं त्या दिवशी आमचं काय करत नाही आता गेला मुलगा त्याच्या मागे आमचं सुख केलं पण सरस्वत महाराज मुलगी काय मुलगा काय जे कुणी आहे त्याच्या संगतीत राहून आयुष्य काढावं। मी बोलत नाही तुकाराम महाराज बोलतात, तुकाराम महाराज बोलतात महाराज मला सगळे
पण मी कोणाला वाईट बोललो? माझा दिन रजनी ह्याची घंटा आणि गोविंदाची पोवाडी. फक्त माझ्या डोक्यात एवढंच चिंतन सोडून काही. पण तू म्हणायला माहित होतं शरीरच असेल नाच काही अभंगाचं दुसरं चरण. मागच्या काळामध्ये एक सप्ताह आपला कॅन्सर नव्हता गेल्या वर्ष. आता हा झाला म्हणजे आपण जिंकलोय. पण मधल्या सप्त्याच्या काळात आम्ही सुद्धा एकत्र बसत नव्हतो. असे बघायचं माझ्याकडे. आता नागाला वाटायचं नागा कशी जरी बसावा नागाला वाटायचं हे संगम धरून नाग आहे. नाग दुसरी माहिती अशी बाजू मला काय माहिती पाहिजे एखादं कुठं थांबले नव्हते बघण्याचं नाही. मग मास नव्हतं कमल लावलं नाही. ही गेल्या वर्षीची अवस्था. आपल्याच माणसाचा आपल्या माणसाला संशय सुद्धा येत होता गेल्या वर्षी. तुम्ही सांगा मला सगळे बाहेर गेल्यावर नवरा घरी आला आणि लगेच तुम्ही त्याला जेव्हा वाटलं हातावर सॅनिटायझर मारलं. हातावर सॅनिटायझर मारायचं, हात पाय धुवून घ्या, गरम पाण्यानं आंघोळ करा आणि मग कुठे या. अहो काही नाही कडाच प्यायची. कडा कशा ती काय असतं ते कडा पिऊ पिऊ मुळे होतो. कोरोना बाजूलाच राहिला आणि कडेला काय केलं होती कडा कडच नुसते करायचे लोक. मला म्हणायचे लोक चहा कडा चहा आणि सगळ्यांना सांगतो मी माझं सांगतो जाऊ द्या. मी कुठली शेंटरला बरेच कीर्तन करायचे. मला ते छंद कीर्तनाच घरी बसून तर निघतच. मंडळी विचारत कुठं चालले तेवढेच गावातून जाऊ येतो आणि तिकडेच कीर्तन करायचं. एके दिवशी तिला लोकांना सांगितलं तुमचे महाराज कोविड सेंटरला कीर्तनाला होती. हिनं मला घरातून नाही घेतलं ना. मी घरी आलो ती म्हणजे कपडे तिथे काढा, तुम्हीच बातमी पुढवा, मीच ते कपडे तुम्हीच पिळा आणि तुम्हीच वाळत घाला. मला काय वाटलं नाही म्हणजे म्हणून या कोविडचा काळ आहे. पण मी त्या दिवशी पाहिलं आमच्या स्लॅबवर मी ती कपडे भिजविलेली बातमी स्लॅबवर वर. मी म्हणलं कपडे बातमी वर का टाकली. ती म्हणजे त्याच्यात तुम्ही कपडे बुडून देता. ज्याच्यात कपडे बुडलेली बातमी सुद्धा बघा नको होती. तो माणूस कसा माणूस बरोबर आहे. श्राद्ध करतात मला उद्या श्राद्ध आहे असं श्राद्ध करायचं मी येणार नव्हतो म्हणजे नसतोच आलो. परत चुकून झालं आणि
नेमकं असं झालंय, आमची मावशी ह्या सोसायटीची त्यांच्या मुलीची मुलगी आहे. बरोबर आहे का मावशी? तुमची नात का इथं दिलेली? नातच का? ताई हा मुलगीच का? हा. मला ताईचा फोन आला, पाहुण्यांचा फोन आला. आमचं स्वप्न आहे तिथं समजून आमचा मोठा आश्रमात स्वप्न असतो. आज नेमकं काल आणि हे पाहुण्यांचा कार्यक्रम आल्यामुळं कालही नाही, रात्री नाही, परवा नसतो, आज नाही. काल्याचाच कीर्तनापेक्षा पाहुणे महत्वाचे. कधी कधी बघा काल्याचं कीर्तन पुढच्या वर्षी असेल तिथं, पण श्राद्ध पुढच्या वर्षी श्राद्ध पुढे आणि पुढच्या वर्षी मला आमंत्रण जरी दिलं तर श्राद्ध नसणार नाही. कालाच यावर्षी कुणी इकडे. याचा अर्थ असा आहे, माणसं नात्यातले. आता मला ती मावशी सख्खी नाही, ऐका बरं का, माझ्या सख्या दोन आहेत, त्याच्यात एक भामटी एक जरा बरी. चुलत मधल्या दोन आहेत, एक भामटी एक बरी. ही मावशी इकडे नाही. सांगून येतं मावशीच्या तोंडावर सांगतो. आमची आई सुद्धा सांगत होती मला त्याविषयी. त्या मावशीचं प्रेम सगळ्या मावशीपाशी आणि ह्या मावशीला स्वार्थ. आता इथं मावस बहीण आहे, अरे बाकीच्या मावस बहिणी जाऊ द्या आणि तिथे जाऊ द्या, तिच्याकडून कधी चहा प्यायला जात नाही, कधी काय नाही, पण तिचं प्रेम कसं माहिती का? सगळ्या का स्वार्थ. आणि जिथं स्वार्थ नाही तिथं प्रेम टिकतं. जिथं स्वार्थ आला तिथं प्रेम टिकत. तुम्ही बघा स्वार्थी माणसं नसावेत. एक माणूस कधी मिळाला कधीतरी भेटला, भाऊ तुझं बरं आहे का, तब्येत चांगली का, गाडी दमांचं बिल आहे, जास्त धावपळ कधी जाऊ नको, काही द्यायचं नाही, ते मला म्हणते. पण दरवर्षी या पैसे लावते असं नाही. ते मला म्हणते काही खरं नाही, पण त्याला उत्तर आहे का, खरंच माणसाचे